गेल्या 12 तारखेला त्यांची 12वी पुण्यतिथी साजरी झाली. त्यांचं एक अजरामर असं काव्य आहे गजराच्या माध्यमातून, ते सादर करण्यासाठी काय ते महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, आणि या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, बरोबर की नाही? प्रत्येक माणसाला गणपती चतुर्थी आली, गणेश चतुर्थी आली, जवळ आली की एक उत्सुकता असते गावी जाण्याची. आणि गणपती उत्सवामध्ये हे गाणं ज्याच्या प्रत्येक भजनी कलाकाराच्या भजनी रसिकाच्या स्टेटस वरती असते, बरोबर की नाही? कारण आपला महाराष्ट्र मुळात निसर्गाने संपन्न असलेला आणि त्या थोर व्यक्तींची ही कल्पना आहे. जसं की मगाशी विलास पाटील बुवांची काव्यरचना, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडला, काय त्यांचे विचार असतील, बरोबर की नाही? क्रिकेटच्या माध्यमावर, क्रिकेट खेळावर संतांचे नावं घालून, पडवेची नावं घालून अपोजिट टीम, 2 टीम तयार करून त्या काव्यरूपात तो गजर सादर केला, बरोबर की नाही? ही थोर माणसं होऊन गेली हो, आणि त्यांच्या आधी पायी गाव नक्कीच प्रयत्न करतो. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, होय ना? महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात काय झालं? पडले काय? पडला काय? हो चालू चालू. अरे आता त्याचप्रमाणे पंचक्रोशी गाजलेले क्रिकेटपटू विशाल ठोसर यांच्यावरती गाणं एकच वादा आमचा विशाल दादा, याच्यासाठी 51 रुपयाचा पारितोषिक घालायला स्वीकार करतो, त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे केळवली गावातील चक्की मालक ओमकार ठोसर, भगवा झेंडा फडकला रायगडावर, यांच्याकडून हे 101 रुपयाचा पारितोषिक घालायला स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. एकच वादा आमचा विशाल दादा, 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 एकच वादा आमचा विशाल गजराच्या माध्यमातून गजराचा जो विषय असतो, मुद्दा, तो मग काही वेळ औशी बाजूला सरकतो. तरी सुद्धा बुवाने गजर म्हणताना काही मुद्दे मांडलेले आहेत, ते छेडण्याचा प्रयत्न करतोय या गजरातून. थोड़ी आंसू है थोड़ी
जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। बुवाणी आमच्या आपल्या महाराष्ट्राची नवे नवे भारतीय संस्कृती, स्त्री प्रधान संस्कृती, पदर, या पदराचं महत्व आपल्या गजराच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर केलं. खूप छान. परंतु त्या पदराचे बुवा आणखी काही महत्व आहे, आणखी काही फायदे आहेत आणि त्या पदरामुळे आपली माता भगिनी साजेशी आणि शोभेशी आपल्या समाजामध्ये ताटमानेने वावरते. बरोबर की नाही? जर ती नवी नवरी जर साडी नेसून पदराशी छेडछाड करत असेल तर नवऱ्याला समजायला जायचा, पदर करून लागली. नवी नवरी जर लग्न करून आलेली पदराशी छेडछाड करायला लागली तर त्या नवऱ्याला समजून जायचं की आपली पत्नी थोडीशी लाडीगोडी करायला आलेली आहे. बरोबर की नाही? आणि तीच पत्नी ज्यावेळी आपल्या बाळाला जन्म देते आणि बाळाला ज्यावेळी स्तनपान करण्याची वेळ येते समाजामध्ये, या समाजामध्ये जरी कार्यक्रमामध्ये बसलेली असेल आपली माता भगिनी आणि तिच्या बाळाला जर भूक लागली तर ती समाजामधून उठून न जाता ती लज्जार्शनासाठी आपला पदर आपल्या मुलाला त्या पदराने संपूर्ण झाकून घेते आणि त्याला स्तनपान करते. बरोबर की नाही? तोच पदर आपली माता भगिनी बाजारात जर चालत येत असेल आणि भर कडाक्याचं ऊन असेल तर तोच पदर आपल्या डोकीवरून घेऊन त्याची सावली तयार करते. आणि आपला मुलगा लहानाचा मोठा झाला धुंदून धावत असणारा आणि जेवून हात धुवून जर आला तर तो त्याच पदराला आपला मुलगा हात पुसण्याचं काम करतो. त्यावेळी ती आई माता त्या मुलाची कधीही त्या मुलाचा तिरस्कार करत नाही. टॉवेल म्हणून वापरल्यासारखा तो मुलगा वापरतो. बरोबर की नाही? आणि तोच पदर जर एखादी शेजारी आपल्या बरोबर भांडा केली, बुवा शेजारी आपल्या बरोबर जर एखादी भांडा केली लाडक्या बहिणीच्या योजनेवर किंवा बचत गटाच्या मीटिंग मधून, तर तोच पदर खोवून रणरागिणी होऊन उभी राहण्याची ताकद आपल्या माता भगिनींमध्ये असते. पदराचे अनेक उपयोग आहेत. बरोबर की नाही? संतोष जांभळे यांच्याकडून आलेले पंचरत्नांवरती गजर नक्की 51 रुपये आलेला आहे. स्वीकार करतो, आभार मानतो. फरमाईश खूप आले बुवा. गजराला पहिले सुरुवात करूया. कलीचा महिमा अगाध आहे. बरोबर की नाही? कलीने वरदान घेतलेलं आहे परमेश्वराकडून. मगाशी बुवानी सांगितलं तसं दुसऱ्याकडून लाटलेली जमीन, बुवा विकलेली जमीन नाही ती, दुसऱ्याकडून लाटलेली जमीन म्हणजे हिसकावून घेतलेली जमीन आणि दुसऱ्याकडून लाटलेलं सोनं तुम्हाला कधीही जीवनामध्ये यशप्राप्ती करून देणार नाही. म्हणून कारण काय तर त्या लुटलेल्या सोन्यामध्ये कलीचा वास असतो आणि त्या लुटलेल्या
जमिनीमध्ये कलीचा वास असतो आणि परस्त्रीला वागड्या नजरेने बघणाऱ्या त्या भावनेमध्ये कलीचा वास असतो. या काही गोष्टी कलीने भगवंताकडून मागून घेतलेल्या आहेत. या पृथ्वीतलावर वास करताना या कलियुगामध्ये हे कलीचं युग आहे. म्हणून म्हणतोय काय सांगू कलीचा महिमा, माणूस बिघडला कसा विसरू त्या दिवसाला, हो कसा विसरू त्या दिवसाला, बरोबर की नाही? पूर्वीचा काळ कसा होता आणि आताचा काळ कसा आहे आणि आपण आताचा काळ सुद्धा एक्सेप्ट करतोय. आणि हा या काळामध्ये वागत असताना सुद्धा तुमच्यासारखी ही मंडळी मुंबईवरून येऊन हा आपल्या गावचा, आपल्या जन्मभूमीचा हा उत्सव आहे, परंपरागत चालत आलेला हा वारसा आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने एक सुंदर ओवी केलेली आहे. येथे जे जे वडील करीती तया नाम धर्म ठेविती, येर त्या दृष्टीने सामान्य सकल. वाडवडिलांनी घालून दिलेला वारसा आहे, तो आपण चालवावा आणि आपल्याकडून तो पुढच्या पिढीला सुपूर्द करावा. हे नाही नाम धर्म. धर्म म्हणजे काय? आता धर्माची व्याख्या करणारे राजकारणी खूप झाले. मग अशी बुवाने सांगितल्याप्रमाणे आता हिंदू राष्ट्र तयार करून गेले. अरे मुळात आपला हिंदू राष्ट्र काय बुवा? सन्माननीय बाळू हरियाण केळवली गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी आमच्या बाजूला बसण्याची कृपा करावी. बाळू हरियाण तर सांगायचं तात्पर्य काय? पुष्पाचे 3 हिरो अल्पेश दामळे यांच्यावरती गाठलं श्रीवल्ली. काय माहितीये, माझी तरुण मित्रमंडळी आहे आणि तुमच्यामुळे हे कार्यक्रम खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला रंगत येते. परंतु मगाशी बुवाने तुमच्यावर अन्याय केले तर मागा खरा म्हणजे मनापासून वाईट वाटला. तो विमलचे कोण व्यापारी ते तुमच्या विरोधात बोलले हो. सध्या विमलने तर काय नाही बुवा, लक्ष दिला. कोरोनाचा बघा लॉकडाऊन पडला 2 वर्षाला, त्यावेळी सगळा बंद होता. बघ किराणा मालापासून सगळे व्यवहार बंद होते. फक्त काय चालू होता सांगा? फक्त बियर बार, देशी दारूचे बार चालू होते. सरकारने प्रश्न केले जनते किंवा काही लोकप्रतिनिधींनी, अरे बाबा ह्या कसा काय लॉकडाऊन हा संपूर्ण देशात? नाही नाही म्हणजे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात त्याच्यावर होता, म्हणून ती देशात गरज आहे. आणि यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायची हिंदू रक्षणाची? बुवा आता हे निघाले हिंदू राष्ट्र तयार करू. भले भले कोणकोणते असतील ते आमचा त्यांचा विषय नाही, आमचा काय राजकीय विषय नाही. परंतु संविधानाने आपल्याला एक सुजाण नागरिक म्हणून अधिकार दिलेला आहे. आम्ही एक आमचं अमूल्य मत पैसे न घेता देतो. पैसे घेणाऱ्यांचा विषय वेगळा, आमचा त्याच्याशी संबंध नाही. परंतु आपण जर एक मत अमूल्य देतो त्याच्यावर हे आमच्यावर सत्ता काबीज करत नाही. 5 वर्ष आमच्या मागे बसतो. बरा ह्यांचा भरोसा तरी काय? आज यांना आम्ही मत देतात, ह्यांचं महिन्याभरात दुसऱ्या पक्षात जातील काय भरोसा? त्यामुळे आता असा प्रश्न पडतो तुमच्या आमच्या समोर, मत द्यायचा की नाही? त्याच्यासाठी त्यांनीच आयडिया काढलेली आहे. नोटा का काय शेवटचा बटन आणा त्याला पाहिजे निकाल जाऊ दे कोणतं उभं राहणाऱ्यांचं. त्यांना कोण पसंत नाही असो तो विषय वेगळा आहे. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया, गजराकडे. पूर्वीचा काळ कसा होता? आता मगाशी ते आमच्या बाजूला काका बसलेले या मंडळाचे अध्यक्ष, आणि आता हे विमल कंपनीचे व्यापारी असतील किंवा काय करून यंग जनरेशन, बरोबर की नाही? या मधल्या काळामधला फरक किती आहे? कारण मगाशी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला 37 वर्ष झाली या भजन संप्रदायामध्ये मी भजन करतो.
आणि 24 ते 25 वर्ष झाली डबल बारी संप्रदायामध्ये डबल बारी भजनामध्ये काम करतोय. बरोबर. पण आता हे थंडी बिंडी सुचत नाही वाढत्या वयामानानुसार किंवा 10 वर्षापूर्वी मला एक जो पॅरालिसिस आजार झाला 10 वर्षापूर्वी मला वाटतं 2014 मध्ये मला पॅरालिसिस झालेला आणि अयोध्या भजनाच्या डबल वारीच्या मोसमच्या एप्रिल मे महिन्यामध्ये आणि संपूर्ण कार्यक्रम मला रद्द करावे लागले. त्यामुळे आता ही थंडी वगैरे मफलर गुंडाळूची लागतात. परंतु त्या भगवंताची तुमच्या भजन रसिकांच्या आशीर्वाद आहे, भगवंताची कृपा आहे. पुन्हा त्या आजारातून मी बरा होऊन पुन्हा या भजन संप्रदायाकडे रुजू झालोय. ही कुठेतरी वाढ वडिलांची पुण्याई आहे. कारण काय, मला वारकरी संप्रदाय मग सांगितल्याबरोबर खूप आनंद झाला. कारण काय, माझ्या घरामध्ये माझी तिसरी पिढी आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा माझ्या घरामध्ये आहे. ही माझी चौथी पिढी आहे. माझी मुलं, हा मुलगा आहे माझा भावेश आणि हा पुतणे आहे बंटी मिस्त्री. आणि आता मग नातू 2 म्हणजे या माझ्या एका पुतण्याने एक जिला आणि दुसरं पुतणे होतो बघ त्या दुसरं गेलो आता मंगळवारी बारसवा म्हणजे माझी पोस्ट वाढलेली आहे. 5वी पिढी माझी वारकरी संप्रदायामध्ये आहे. केवढं मोठं भाग्य आहे. मी सारखं स्वाभिमानाने सांगतो, तुळशीची माळ गळ्यात घाला, तुम्ही ताट मानेने समाजात करा आणि सोन्याचे दागिने किती घाला, तुम्हाला अहंकार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मनुष्याला अहंकार हा बाधा ठरणारा असतो. बरोबर की नाही. म्हणून माणसाने कोणाच्या सान्निध्यात आहोत हे महत्वाचं आहे. मग कलीचा महिमा काय आहे, मागच्या जुन्या गोष्टी. पूर्वी शेतकरी वर्ग आपला कोकण पट्ट्यामध्ये, बरोबर की नाही, तुमच्याकडे सुद्धा असेल, पूर्वी बैलांची जोता होती, आता ट्रॅक्टर येईल. बरोबर की नाही. डिझेल घातला, ऑइल घातला का ट्रॅक्टर फुरफुर झाला. बरोबर. पूर्वी मगाशी बुवानी सांगितल्याप्रमाणे आपली एक धर्म संस्कृती होती, शिस्त होती. आपल्या महिला 9 वारी साडी किंवा काय 5 वारी काय असा सुंदर अशी डोकीवर पदर घेऊन समाजामध्ये जायच्या. अजूनही आपल्याकडे संस्कृती आहे बुवा, त्यांना आपण उगाच दोष द्यायचा नाही. धार्मिक कार्य कुठेही आपल्या गावामध्ये आजूबाजूला असू दे, आपल्या महिला साडी नेसून काय 9 वारी काय असेल ती साडी नेसल्याशिवाय जाणार नाही. मग अशी तुम्ही रुमाला मला जा, तुमचे अनुभव सांगत असते. गोवाचा रुमाल घेऊन होटी करून घेतात. हा मुंबईला सांगा, हडे सांगा नको. ती तुमची मुंबईची कर्म हडेच्या लोकांवर हाडून लागू नको. आपल्याकडच्या माता भगिनी अजूनही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये साडी नेसूनच जातात. बरोबर की नाही. त्यामुळे काळाचा महिमा आहे, काळ बदललेला आहे. म्हणून बारक्या जांभळे सुपला शॉर्ट काय सुपला शॉर्ट लवर, हा सुपला शॉर्ट लवर, बैलगाडा गाडी 51 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. वा, ह्या तरुण पोरग्यांना नाराज करून जमायचं नाही. विमल ब्रँड आहे तो, विमल ब्रँड आपला काय करूचा. आणि सगळेच विमल विकणारे किंवा दारू विकणारे बेवडे असं काय हो, असं काय नाही. पान खाणारा कधी पान विकणारा कधी पान खाता वा. त्यामुळे हे तरुण पोरगे असत तर त्यांना चिरप करू घेऊ बाय, आपण त्यांना बरोबर घेऊ बाई, त्यांना कधी नाराज करायचं नाही. ते उठून गेले काय करतात असो. पाटलांचा बैलगाडा फरमाईशी गाणी आम्ही जर पाठांतर करीत राहिलो, काय काय बुवांची स्पेशालिटी आहे. मग आमचे रागाय रवले आणि आमचे ताल काय बुवा, तुमचं राग आणि तुमचं ताल. परंतु या भजन रसिकांसाठी काही गोष्टी फरमाईश करायला, त्यांची पूर्ण करायला लागतात. त्यामुळे इलाज नसतात. बुवाने मग अशी पदरा बिदराचा बराच काय सांगितलं. साडी म्हणाले कपाट भरलेली जरी असली तरी ती बायको विचार तरी नवऱ्या
हो हो चक्कीचे मालक ओमकार ठोसर पण या माऊली काय विचारतंय पीठ बारीक काढून देता मागा रो काढून देता भरड काढून देत असेल तर त्याची चक्की बंद करा असं विनोदाचा भाग सोडा ओमकार ठोसर यांच्याकडून हा लक्ष्मी हारालेला स्वीकार करतो त्यांचे आभार मानतो धन्यवाद 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 वाईट थांबा जरा मला श्वास घेऊ द्यावा कारण काय माझं गजर म्हणाला तो योगीत बाजूला राहा माझ्या ढावळ्याने पावळ्याची जोडी जीवानी प्यारी क्या बात आहे. झाल्या तिन्ही माझ्या ढावळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहुनी प्यारी पूर्वीचो काळ ह्या पाड्याचा एक पळा आणि त्याच्यात आणखी आताशी दिवाळी येईल काय जुना बिजाचे भानगडी बरोबर ना पूर्वीचे शेतकरी आम्ही जातीचे शेतकरी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रसाद ठोसर अख्ख मैदान गाजवणारे आमचा धोनी मागून कसा बॉल धरतो आता ह्याच्यावर माझ्याकडे काय बाबा गाणं आहे यांच्याकडून 51 रुपयाचा पारितोषिक स्वीकार करतो काय मित्रांनो तुमचं मनोरंजन व्हावं माता भगिनींना काहीतरी चांगल्या गोष्टी आमच्याकडून सांगता याव्या ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी संप्रदाय किंवा धार्मिक भाविक लोक आहेत यांना परत फॉलो करायला पाहिजे आणि ही सगळी तारेवरची कसरत असतात एका भजनीची त्यामुळे तुम्ही सगळे आम्हाला महत्वाचे आहात तेवढे बरोबर की नाही आणि परत जीभ सांभाळली पाहिजे कुठेतरी गोवर घसरता कामा नये कारण हा धार्मिक कार्यक्रम आहे हे पवित्र असं स्थान आहे याचं पावित्र्य कुठेतरी आम्ही बुवानी आमच्या बुवाकडून भंग पाहू नये या सगळ्या गोष्टीचं भान राखावं लागतं आणि तुम्हाला जेवढा आम्हाला आमच्याकडून आनंद देता येईल तो आम्ही कसोशीने प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो बरोबर धन्यवाद पाखरा आधार केले काय सांगू कलीचा माणूस बिघडला काय सांगू कलीचा
आणि ते आपल्या तरुणपणापासून बालपणापासूनच्या जी कारकीर्द आणि तो कसा त्यांनी घालवला आणि आताच्या काळामध्ये त्यांना एक काय सांगावं लागतंय याच्यावर चर्चा झालेली आणि मला एक क्लिक झालं डोक्यामध्ये की म्हटलं या विचारांवर काहीतरी आपण काव्य करावं आणि गेल्या 2 दिवसामध्ये तो अथक प्रयत्नाने त्यांचे विचार मी माझ्या काव्यातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या माणसांची व्यथा आहे त्या वयस्कर माणसांची वृद्धांची व्यथा आहे की कसा विसरू त्या दिवसांना गरिबीमध्ये दिवस काढलेले असून सुद्धा आपण एक वेळ जेवून राहिले पण आपल्या मुलांना शिक्षण देतो बरोबर की नाही आपल्या मुलांना मोठं करण्याचा जरी मोठा वाटा त्या आई वडिलांचा असतो आणि आता ही मुलं मोठी झाली परदेशामध्ये गेली मुंबईला गेली पुण्याला गेली जगाच्या पाठीवर पोटाची फळके भरण्यासाठी नोकरी धंद्या निमित्ताने गेली आणि त्या आपल्या मुलांची मुलं म्हणजे त्यांची नातवंड या काळामध्ये वावरताना त्यांना कुठेतरी त्या व्यथा होत आहेत त्रास होतोय की आम्ही काय भविष्य बघून आपल्या मुलांना मोठं केलं आणि आता आमच्या मुलांची मुलं आम्हाला काय परिस्थितीमध्ये बघायला मिळत आहेत की त्यांच्या वृद्धांच्या मनातली व्यथा म्हणून म्हणतोय मंगेश हरियार यांच्याकडून 30 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे परत 1 रुपये मी घातलाय 31 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे त्यांचे आभार मानतोय काय मंडळी पैसे निघून श्रीमंत नसतो आणि पैसे कोणाला बरं पडत पण देण्याची दान बरोबर त्यांच्याकडे भले 30 रुपये असतील परंतु आमच्या कलेचा गौरव करण्यासाठी त्यांच्या किती असतील विचार कधी केलेला नाही बरोबर की नाही म्हणून त्यांचे सुद्धा आभार चालू आहे मग समजा 10 वर्ष मायनस करा किंवा 5 वर्ष मायनस करा आम्ही शाळेत गेलो या दादाने पण तो काळ अनुभवला असं कदाचित गावी असते तर मग शाळेत जाताना पॅन्ट तिचा कधी बटन आटला तर आटला बुवा आणि कमरेची दोरी असेल करगोट म्हणजे त्याला मुली म्हणतो आपण बरोबर आणि तेव्हा 2 टाइम शाळा सकाळी जायचा दुपारी यायचा परत दुपारी जायचा संध्याकाळी यायचा आणि ती बटनाची भंगली असली तर असली आणि बटना जे पेंटिंग नाही ते पेंटिंगवरती मुंच करगोट दोरो चढवायचं भूक लागली पोट कमी झाला एक लाकूड घ्यायचं ते मुंजीक पिळ वाटायचं आणि पॅन्ट भेट करायची बरोबर दुपारी जेवलं आता टांगरा वाईट सेल करायचा पॅन्ट लेवल बुवा ह्यो काळ काही लोकांनी अनुभवलेला बरोबर की नाही आणि आता बुवानी मगाशी सांगलेली की कपाटात ह्यो साडी बायकोचो आणि जरी पण विचारतली कुठच अरे विचारतली आपल्या भावा विचारित नंतर कोणा विचारी शेजारी विचारी पण आपण त्या भानगडीत पडलो समजा आपला कधी लाडा जरी झालं हो लग्नाला जातो खुईची साडी कसा माझी आवशी तुझी भानगड बनवड इतक्या साडीवर कारण 2 वेळा नाही हडून बघले मी माझ्या मतात ह्यो रंग होतो माझ्याकडे परत हडतो
अरे वा वा. परमवीर म्हणजे लेवल झाली. धन्यवाद. 51 रुपये झाले. बिअर शॉपीचे मालक बाबूभाई दिव्याचे बॉस दारूवर गाणं म्हणा. नक्की म्हणतो. हय शोधू नको. बिअर शॉपीवाल्याकडे जावा. टॉप आला. काळ बदलला. काही महिला नोकरी धंद्यानिमित्त गर्दीतून जाणारे असतात. सोयीने घालावे. 100% घालावे. माझं दुमत नाही. बरोबर की नाही बुवा. आता काळ बदलला. शिवलेच लावली. कपाटात कपडे कपाटभर कपडे पण अंगभर कपडे घालण्याची वृत्ती रवली नाही. माणसाची इच्छा रवली नाही. आणि आपण दुसऱ्या दोष देण्यात काय अर्थ नाही आहे. बरोबर. नवरोनी बायको जर बाजारात किंवा फिरत चलाक लागली तर नवऱ्याच्या अंगात फुल कपडे अंगभर पॅन्ट शर्ट अगदी भारी आणि बायको शिवलेच कपडे. वाईट वाटून घेऊ नको माता भगिनी. मी पण एका आईचा मुलगा आहे. एका पत्नीचा नवरा आहे. एका मुलीचा बाप आहे. बरोबर की नाही. माझ्या घरामध्ये सुद्धा महिला आहे. माझी बायको माझी वहिनी माका 2 सुन्यो आणि माका एक मुलगी आहे. त्यामुळे मी अधिकारान बोलतो. लक्षात दिला. त्यामुळे त्यावेळी अंगभर कपडे नाही होतो. कोणतरी मुंबईवाले चाकरमानी कपडे ते घालण्याची परिस्थिती लोकांवर होती. आता कपडे भरपूर परंतु आपल्या लोकांची घालण्याची झालत नाही. मग मगाशी बुवाने सांगितल्याप्रमाणे तो ओटी भरून कोणी गेलो तर यश पांचाळ यांचा शुभविवाह जवळ आहे. तर एक मंगलाष्टक नक्की म्हणते बाबा. मगे मका योग गावात त्यांच्याकडून 51 रुपयाचा पारितोषिक स्वीकार करतो. आधी एक फरमाईश पुरी करून जातो. म्हणजे भानगडी देतो. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत फेब्रुवारी एकाचा असाच झाला लग्न. आणि आता विषय म्हणून सांगतो. माझ्या आमचा काय नाही. तुम्ही म्हणजे बुवा चावल खा तसा काय नाही. माझ्या मनात काय नाही. आता हे निवळ माझी काढली मी काय करू. बरं असा सुद्धा मग अशी बुवाने सांगितल्याप्रमाणे सुतार तुझं बुवाकडे तुम्ही पडवतो. लक्षात दिला. तुम्ही सांगला सुताराच्या शाळेत शिकतोय. बरोबर बरोबर. पण मी डायरेक्ट सुतार असेल. तुमका शाळेत माझ्याच शिकायला सुतार काय वयाचा करू शकतो. लक्षात दिला. आता त्या भानगडीत दृष्ट सांगणं नाही. कारण काय गजर होऊ गया और तुझा हैसर होऊन घ्यायची फरमाईश तुझी करता. असो एखाद्याचं लग्न झाला. सगळा पाहुणे सोबत 5 वर्षांवर झाला आणि बुधीर घातल्याबरोबर 0 तो भर. तेव्हा महाबळेश्वर फेडेश्वर असला काय नाही. आणि येताळा साहेबा आणि गेलो. ती बंगली होती टेलिफोन एक्सचेंज वाली काम करणारी. हात लाव चाळून गेलो. हो झोपत बसला गेलो. लगीन नवीन लगीन झाला.
ती जाबडाला लागली झोप येते का जाबडाची सवय इस वक्त सभी लाइनें व्यस्त है थोड़ी देर बाद ट्राई करो ती टेलीफोन याना हात याला बिलकुल ठेवा. हो, तिथे जातो बाजूला बसायला. तुम्ही हाडे रे भाडे आणि तू असे सगळ्याचे खारे पाटण कॉलेजच्या पोरींचा चॉकलेट बॉय पॉवरफुल काय माहितीया ज्याचा लगीन जावा नाही तो म्हणता जा लगीन करीन काय काय करीन आणि ज्याचा लगीन झाला तो म्हणता झक मारले मी आपण बरोबर आता बघ सुजल ठोसर 51 रुपये आले आहेत काय माहिती मगाशी बुवाने सांगितलं सोशल मीडियाचा जमाना आलाय बुवा मीडिया ही काही प्रकारची वाईट नाही फेसबुक इंस्टाग्राम किंवा युट्यूब काय आणि काय व्हॉट्सअप वगैरे असं काय आमचं काय तर माहिती नाही कारण आम्ही ह्या जमान्यात शिकलेले नाही आणि माझा आधी मला शिक्षण नाही आलंय ऐकलं बुवा परंतु तुम्ही फेसबुकवर पटवलेली पोरगी टिकत नाही म्हणजे सांगा हे शाप पटवा. माझ्याकडे 2 उदाहरणं व्हायचं लाईव्ह हिचं दाखवतो उभे करू का फक्त सांगा त्यांचं व्यवस्थित संसार चाललो लावलेलं परंतु एक माझी विनंती आहे एक माझी बरोबर विनंती आहे कारण विश्व एका मुलीचा बाप आहे आणि ह्या जिल्हाचा बापच बरोबर फक्त तुम्ही जो मुलगा बघणार किंवा जी मुलगी बघणार कारण ह्या आपण समाज व्यवस्थेमध्ये राहतो बाकी मी तुम्हाला आणखी काय सांगणार नाही ह्या ही 2 वाक्य जरी माझी तरी घरात घेऊन गेला तरी बस झालं आजची बारी केल्याचं सार्थक होईल बाकी काय असतात त्या पोरग्यांची फरमाईश वेगळं विषय आपण ज्या समाज व्यवस्थेमध्ये राहतो आपण ज्या परंपरेमध्ये राहतो आपण ज्या धर्मामध्ये राहतो बरोबर की नाही आणि आपण ज्या संस्कारामध्ये राहतो त्या संस्काराचा विचार करून त्या समाज व्यवस्थेचा विचार करून आपला जोडीदार निवडावा तुम्ही आयुष्यामध्ये कधी दुःखी होणार नाही बरोबर की नाही ह्या पोरग्यांमध्ये आता काय का कसलो गेम तो मध्ये होतो पबजीवर पोरगी पटवली 3 वर्ष लग्न झाली व्यवस्थित संसार झाला तेव्हा पबजीचे शॉट तेव्हा मारले आता काय ना आता मला झक मारले शॉट मारले हो ते काय भानगडी असेल ना चल 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 घे आतमध्ये घे चल लय गमते त्यामुळे ही जे सोशल मीडिया जो विषय वगैरे त्याचा उपयोग व्यवस्थित करा बाकी तुमचं आयुष्यात काय म्हणजे करा वगैरे कारण मग अशी बुवाने सांगितलेली प्रत्येक मुली मुंबईवर बोलवो नवे माझा उलटा मत दाखवा ते मुली काय नसतात म्हणजे तो श्रीमंत किती आहे किंवा काय नसतं तो आपला समाधान सुख शांती देणारा होतो पैसे किती हा विषय जाऊ नका परंतु आता भानगडी काय झाली माहिती आहे त्या पोरींच्या औषध रोग लागलेले ती का जावंय मुंबईवर बरोबर पोरगींचं मत काय नसतं ती मिळेल त्या नवऱ्याबरोबर कारण तुम्ही आम्ही संसार केले झाले हो 4 पोरं कधी झाली ते समज आता म्हणजे 2 वरील हो आता 4 नाही आता म्हणजे शासनाचा नियम झालो हो आता तर या आणि आता भविष्यात म्हणजे निसंतान सुद्धा होईल म्हणत शासनाची धोरण बुवा ज्यावेळी एक गाव एक शाळा होती एका घरात 5-5 पोरा होती बरोबर नवरा बायको 5-5 मुलं व्हायची एक गाव एक शाळा हो वर्ग शाळा भरलेली एका वर्गाचे 2-2 तुकडे तुका माहिती तुकडे प्रकाश बुवा का माहिती बरोबर आता शासनाचं धोरण बदलले प्रत्येक वाडीवर शाळा बरोबर प्रत्येक वाडीवर शाळा काढल्या आणि शासनाने दुसरा नियम काढल्या हमारे दो मग शाळेत पोरं बरोबर आता त्याच्यात नवीन काळानुसार या झाला काम ते नको घे माझे बाय माझी खबर वास्तव असतात का या झाला काम नको 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 भानगडी संसार ही संसार प्रपंच ही लग्न व्यवस्था पांढऱ्या भाई की क्या पहचान 2 दिलों की एक जान
तुझी चिमणी उडावली गुर माझा पोपट पिसा 51 रुपयाचं परमेश्वर घालायला स्वीकार करतो. धन्यवाद. जपण्यासाठी एकमेकांकडे लोक जायचे. आणि आता सगळ्यांकडे प्रत्येक घरात 2-2 बाईक असतात कमीत कमी, बरोबर. तरी सुद्धा आम्ही कारण सांगतो. आणि आता कारण सांगण्याचं कारण काय तर मोबाईल. काल जमाना सुधारलो, सुधारलो, बरोबर की नाही. जुन्या लोकांकडे फोन असतील काय होता, बरोबर. परंतु एवढेच त्याचे तोटे आहेत. विचारांची देवाणघेवाण संपली, शेजारी शेजारी सुधारतो, पाहुण्यात विचारतो, बरोबर की. मग आता तो नागपूर आजा विचारता, आजो वैतागता आजो विचारता नातो, अरे मेल्या दोन सांग सकाळ आहे डबक्या घेऊन तुम्ही डुबुक डुबुक करीत राहता, तर काय म्हणून यार तुमचा काळाचा नाही वाजवा, तुमच्या वेळाला न होता. आणि तो नातूला विचारतो, आजूबाजू तुमच्या वेळेला तुमचं येळ कसं आहे. तो नातू विचारता त्या विमोदवाल्यासारखं बोलतो. आपले आजोबा काय विचारतात, आजोबाजू तुमच्या वेळेला तुमच्या काळात मोबाईल नव्हते, गाडी नव्हते आणि टीव्ही नव्हते, पण तुमचं वेळ कसं जायचं. अरे मेले आमचं वेळ जायचं म्हणजे काय, आमच्या वेळात काय नाही होता म्हणून तर तुका 2 मावळ्यांनी 4 चुलते जायचे, बरोबर. आणि आता तुम्ही हे रेंजनेच भांगला असतात, ती रेंज गेली. 35,000, 30,000, 40,000 काय आयफोन आणतो, त्याला रेंजर तुझा उपयोग काय, बरोबर. लगीन गेलो की परत नाही झाला. डायरेक्ट बोलायला म्हणजे कोणा वाईट वाटत वास्तव आहे, बरोबर की नाही. म्हणून आपण बदलत्या काळामध्ये कितीतरी वावरत असलो तरी मागच्या काही गोष्टी आहेत, मागचे काही संस्कार आहेत, हे आपण विसरून चालणार नाही. म्हणून म्हणतोय बाबू यांकडून हे 20 रुपयाचा 21 रुपयाचा आता किती पिळवटा झाला नाही बुवा.
वाढून वाद्य असेल तर बरे होईल म्हणा वाजता वाज गाव तिला आपली मुलगी म्हणायची बरोबर की नाही आणि हे नातं होतं हे जिव्हाळा होता हे प्रेम होतं आता मुलगी आपली कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते सुखरूप घरी येते की नाही हा घोर बापाला लागलेला आहे या बदलत्या काळामध्ये आणि ही आपल्या समाजामध्ये वास्तव ही व्यथा आहे समाज सुधारला काय सुधारला चार नवीन कपडे घातले मोबाईल मोठं घेतलो गाडी घेतली म्हणजे समाज सुधारलो माणूस विचारांपासून लांब चालला संस्कारापासून लांब चालला म्हणून मगाशी बुवानी सांगितल्याप्रमाणे जो श्रीमंत कोण जो आपल्या मुलांवर योग्य संस्कार करून आपलं म्हातारपण चांगलं घालू शकतो आम्ही आज भाग्यवान आहोत माझी मुलं आज भजनामध्ये मला साथ करतायत हा मुलगा मला हा पुतण्या तो पुतण्या आहे हा भाऊ आहे हा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आहे तो भाऊ आहे हा सगळा वातावरण आम्ही घेऊन भजन करतो आम्ही समाधानी आहोत रात्री गेल्यानंतर शांत झोप येतात डायबिटीस गोळी खाऊची गरज नाही आणि अटॅकच्या गोळी खाऊची गरज नाही बरोबर श्रीमंत आम्ही आहोत आता बुवा म्हणते या वाय वाय पैसे आले मग ये नुसती बॅटरी दाखव सांगायचं तात्पर्य काय काही होत तुम्ही विसरला असं मंगलाष्टक घेतात आली लग्न घटी समीप नवरा साऱ्या गावाची होती जनरेशन गॅप जर काढून टाकला आणि विचारांची देवाणघेवाण केली ज्येष्ठ श्रेष्ठांचे मार्गदर्शन करावं आणि कामकाज जे राबायचं आहे ते तरुणांनी राबावं कार्यक्रम चांगला यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर की नाही आणि हा जो तुमचा घाट घातलेला आहे ही जी परंपरा तुमच्याकडून जी चालते
ती त्या दत्तगुरूंनी या ग्रामदैवत आली तुमच्याकडून याहीपेक्षा चांगल्या प्रकारे करून घे. कारण जन्मभूमी आपली आपण स्मरणात ठेवतो हेच मोठं आहे. आणि आपल्या मुलांना सुद्धा आपलं जन्मगाव दाखवलं पाहिजे, आपली संस्कृती आपल्या धर्माचं दाखवलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतोय भेदभाव हा निघून जाईल, भेदभाव हा निघून जाईल, जीवनापुढे सुखमय होईल, जीवनापुढे सुखमय होईल. काय सांगू तरी काय महिमा